येत्या 1 ऑक्टोबर पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. हे बदल कोणते आहेत याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. सगळ्यात पहिला बदल आहे तो UPI ॲप संदर्भातला. ऑनलाईन फसवणूक थांबवण्यासाठी येत्या 1 ऑक्टोबर पासून UPI ॲप्समधलं पीअर टू पीअर कलेक्ट रिक्वेस्ट किंवा पुल ट्रान्झॅक्शन हे फीचर बंद होणार आहे. त्यामुळे UPI ॲप्सवर पेमेंटची रिक्वेस्ट पाठवता येणार नाही. दुसरा बदल आहे तो रेल्वे संदर्भातला. येत्या 1 ऑक्टोबर पासून ज्यांचं IRCTCचं खातं आधारशी जोडलेलं आहे त्यांनाच तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळी पहिल्या 15 मिनिटांमध्ये तिकीट बुक करता येईल. तिसरा बदल आहे परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर विषयीचा. हे अकाउंट उघडण्यासाठी EPRAN किटसाठी ₹18 आणि भौतिक PRAN कार्डसाठी ₹40 इतकं शुल्क आकारलं जाईल. याशिवाय प्रति खाते वार्षिक देखभाल शुल्क ₹100 इतकं असेल. NPSच्या मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क अंतर्गत गैरसरकारी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग वर्कर्सना एकाच पॅन क्रमांकाद्वारे अनेक योजनांमध्ये आता गुंतवणूक करता येणार आहे. ऑनलाईन गेमिंग विधेयकही 1 ऑक्टोबर पासून लागू होईल. याशिवाय LPG सिलेंडरच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे.